पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर वैद्यकीय हलगर्जीपणाचा गंभीर आरोप करण्यात आला असून अवघ्या 6 वर्षांच्या प्रियांशा बागडे या चिमुरडीच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली आहे। सुपा गावातील प्रियांशाला डोळ्यातील तिरळेपणा आणि काचबिंदूच्या उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना ती पूर्णपणे शुद्धीत होती आणि हसत खेळत होती। मात्र काही वेळातच तिची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली। उपचारादरम्यान प्रियांशाच्या तोंडातून रक्तस्राव झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला असून चुकीची भूल देण्यात आल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप वडिलांनी केला आहे। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले। पीडित कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच संबंधित डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दरम्यान या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून संपूर्ण घटनेची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी अहिल्यानगर येथील सुपा गाव येथील ज्या 6 वर्षीय बालिका प्रियांशा बागडे तिला या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं की तिच्या या डोळ्याची शस्त्रक्रिया आपल्याला करावी लागेल। तिचे नातेवाईक तिचे वडील हे गवंडी कामगार असल्याचं आम्हाला देखील कळालेलं आहे आणि या सर्वसामान्य कुटुंबातील या बालिकेला या पुणे शहरातील नावाजलेलं समजलं असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याचा प्लॅनिंग 2 दिवसापूर्वी हॉस्पिटलने केलं होतं। तिला शस्त्रक्रिया नेत असताना ती आनंदी आणि बोलत होती, परंतु आतमध्ये गेल्यानंतर अशी काय घटना घडली की त्या बालिकेच्या नातेवाईकांना बाहेर येऊन त्यांना सांगण्यात आलं की ती अतिशय सिरियस झालेली आहे, तिला आयसीयू मध्ये दाखल करावं लागेल। बिचारे नातेवाईक हातबल होऊन त्यांनी देखील त्यांना होकार दिला। कदाचित ती आतमध्ये ऑपरेशन थिएटर मध्येच गेली असावी असा आम्हाला अंदाज वाटतोय आणि नातेवाईकांना त्यांनी सांगितलं किंवा आयसीयू मध्ये तिला ऍडमिट करावं लागेल। नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर आयसीयू मध्ये नेलं। आयसीयू मध्ये नेल्यानंतर ती ज्या मृत्यूमुखी पडली, मग हा सावळा गोंधळ त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा आहे, त्या स्टाफचा आहे।